हायटेक मराठीमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायक गोष्ट आहे। त्यापूर्वी आपण आहोत सध्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या ट्विटर वॉलवरती, म्हणजे हे त्यांचं सोशल मीडियाचं अकाउंट, ज्याला आपण आता सध्या एक्स असं म्हटलं जातं। तर त्यावरती त्यांनी एक पोस्ट केली, ती केव्हा केली आपण ती पहिली पाहून घेऊ। हे पहा, थोडं खाल्यानंतर आपल्याला ती पोस्ट दिसेल। ही पोस्ट आहे साधारण कालची, ती पण 10:30 वाजता, म्हणजे रात्री पोस्ट केलेली आहे त्यांनी, रात्री 10:30 वाजता। त्या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलं आपण आता ते पाहून घेऊ। हे पहा, हे त्यांचं आहे ट्विटर अकाउंट। आदिती तटकरे यांनी काय म्हटलंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे, हे पहा ही खूप मोठी गोष्ट आहे, सुमारे किती म्हणलंय बघा इथं बहिणींनो, 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील, किती सांगितले यांनी, 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे। कुणी केली? माहिती व तंत्रज्ञान विभागाने, ह्या विभागाने सादर केलेली आहे। साधारण 27 लाखाच्या आसपास लाभार्थी अपात्र आहेत, त्यामुळे कदाचित तुमचे पैसे आले नसतील। ते त्यापूर्वी आपण अजून काय म्हटलं त्यांनी बघून घेऊ। यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत, त्यामध्ये यांचा समावेश आहे। तर काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याची बाब निदर्शनास आलेली आहे। म्हणजे जे 26.5 लाख आहेत त्यामध्ये एकापेक्षा जास्त योजनेचे लाभ घेणारे काही लोक आहेत, त्यानंतर 2पेक्षा जास्त लाभार्थी आहेत, तर काही पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेला आहे। त्यांनी अजून खाली काय म्हटलेले, या माहितीच्या आधारे 2025 पासून, जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे। या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे, पात्र किती आहेत, 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर ही खोटी गोष्ट आहे, कारण बऱ्याच भगिनींना जून महिन्याचे पैसे आलेले नाहीत। आपण ते खाली कमेंटमध्ये बघूच, परंतु आता पुढचा आपण मेसेज महत्त्वाचा आहे तो वाचून घेऊ। आता पुढे काय म्हणलं, इकडे बघा, तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केल्यानंतर 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल। आता हे कुणी सांगितले, तर जिल्हाधिकारी हे शहानिशा करणार। आता हे कधी करणार? जून महिन्याचे पैसे बऱ्याच भगिनींच्या खात्यावरती आलेले नाहीत, म्हणजे त्यांनी आकडा किती सांगितलाय, 26 लाख। 26 लाख म्हणजे खूप मोठी संख्या झालेली आहे। एवढ्या अपात्र बहिणी, म्हणजे फायदा काय या योजनेचा? तर आपण अजून खाली बघू काय म्हणलंय ताईंनी। शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या, बनावट लाभार्थ्यावर काही कारवाई करायची, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्यासोबत चर्चा करून शासन निर्णय घेणार आहे। म्हणजे त्यांनी शासनाची दिशाभूल केली, म्हणजे बऱ्यापैकी यात पुरुष येतील, बाकी काही नाही। आता अजून खाली बघा काही महत्त्वाचे कमेंट आहेत, ते तुम्ही पाहून घेऊ। इकडे बघा, नितीन पाटील यांनी काय म्हणले, ताई आम्ही पात्र असून सुद्धा बंद झाले हप्ते, तुमचं सरकार फक्त निवडणुकीलाच वापर करते, बंद करा योजना। म्हणजे या प्रकारे जनतेमध्ये रोष झालेला आहे। तर सरकारने हे चुकीचं गोष्ट करत आहेत की सरकारने हे हप्ते बंद नाही केलं पाहिजे। ते पहा, आदिती तटकरे यांनी कधी म्हणलंय, ती कालची पण सांगितलं, रात्री 10:30 केलेली ही गोष्ट आहे। तर 26.34 लाख लाभार्थी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। तर ही सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट आहे। तर अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही कनेक्ट राहा। आपण आपल्या चॅनलवरती खरी माहिती घेऊन येत असतो। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।